आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील बलून ड्रम या व्हिडिओमधील माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. मातांना समोरासमोर उभं करा. मधोमध एक टेबल ठेवा आणि त्या टेबलावर दोन्ही मातांच्या समोर 1 ते 5 पर्यंतचे अंककार्ड असलेला चार्ट आणि एक ग्लास ठेवा. लीडर माता अदले मधले अंक बोलेल. त्याप्रमाणे त्या अंकांवर मातांना कोणतीही वस्तू ठेवायची आहे. मध्येच लीडर माता ग्लास असं बोलेल तेव्हा मातांनी ग्लास उचलायचा आहे. जी माता सगळ्यात आधी ग्लास उचलेल ती विजेता ठरेल. हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. मुलांना सोप्या पद्धतीने खेळ खेळत संख्यांची ओळख करून दिल्यास ते लगेच समजते. ही कृती आपण घरकाम करतानाही करू शकतो. जसे मुलांना ताटात पोळ्या मोजून वाढायला सांगणे, वाळलेले कपडे मोजणे इत्यादी. चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण अजून काय करू शकतो. बाळा, तिथून आपल्याला चहा प्यायच्या 4 वाट्या घेऊन या. 4 वाट्या आणून इथं ठेव. हा हा आता ना आपल्याला नाश्ता करायला प्लेट कोणते घेतो आपण? छोटेवाले ते 2 प्लेट घेऊन ये. हा हे किती आहेत सांग? हा प्लेट किती आहेत? 2. हा ठेव खाली. आता जाऊन ना आपल्याला 4 टोमॅटो घेऊन ये जा. बघ बर किती आहेत? 1 2 3 4. हा आता 4 कांदे घेऊन ये जा. 4. हा हा 1 2 4. 4. हा 4 आहेत का? नक्की? 2 मोठ्या वाट्या घेऊन ये आपल्या. भाजी घ्यायच्या मोठ्या 2 वाट्या. हा किती आहेत ते? 1 2. आहेत का 2? आहेत ना? या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. घरी मजेदार खेळ. क्रमांक 1. मुलाला समाजातील मदतनीसांशी संवाद साधू द्या. त्यांचा व्यवसाय, साधने, मदत करण्याचे मार्ग समजून घेण्यास मदत करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. खेळ क्रमांक 2. आपल्या भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी काही गोष्टींचा उपयोग करा. जसे 5 पर्यंत मोजणे, स्वतःला मिठी मारणे, दीर्घ श्वास घेणे इत्यादी. दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.